सर स्वतःच्या करिअर गोलनुसार योग्य परीक्षा निवडायची कशी अशा वेळेस अनेक विद्यार्थी कन्फ्यूज असतात तर काय सांगाल विद्यार्थ्यांना? ऑब्विसली आता मी मागच्या ब्रॉडकास्टमध्ये सिरीज 1 मध्ये सुद्धा बोललो होतो की बऱ्याच वेळेस कसं आहे की आपल्याला बनायचं असतं इंजिनियर आणि इंजिनिअरिंग बनताना म्हणजे इंजिनिअरिंगची स्टडी म्हणजे आपल्याला इंजिनियर बनायचं आहे तर मग आपल्याला द्यावं लागते JEE किंवा MSTC. तर मग मी तुम्हाला सांगितले तुम्ही जर 8 तासाच्या वरती अभ्यास करू इच्छितात किंवा करण्याची क्षमता असेल, दुसरी गोष्ट तुमचं बेसिक पण क्लिअर असेल, मग त्यावेळेस तुम्ही 6 ते 7 तास अभ्यास केला तरी चालेल. आता तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की 2 आणि 4 तास अभ्यास करून JEE किंवा मी नीट क्रॅक केले तर ते खोटे बोलतात. त्यामुळे मी आवर्जून पालकांना पण सांगतो आणि विद्यार्थ्यांना पण सांगतो, जर कोणी बोललं की मी 2 आणि 4 तास अभ्यास केला आणि मी JEE मेन्स आणि ॲडव्हान्स क्रॅक केली आहेत, हे नेक्स्ट इम्पॉसिबल आहे. दुसरं, आता मला गोल म्हणजे माझं आता हे तर 2 तर एक क्लिअर करायला पाहिजे, हे आपले गोल तर क्लिअर असलं पाहिजे. कारण की मी तर सांगेल ही प्लॅनिंग 8वीपासूनच तयारी झाली पाहिजे विद्यार्थ्यांची आणि पालकांची, की आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्या डिरेक्शनला जायचं आहे. म्हणजे आपण काही तर विद्यार्थी बघतो, मी पालक बघतो की ते असं म्हणतात की सर रिझल्ट लागल्यानंतर आम्ही ठरवणार आहोत की आम्हाला सायन्स घ्यायचं की कॉमर्स का मेडिकल करायचं का इंजिनिअरिंग करायचं. तर मी असं म्हणेल की आपण इतके डिटर्मिनेंट असलं पाहिजे की असं आपण नीट करायची का JEE करायची म्हणजे मेडिकलमध्ये जायचं इंजिनिअरिंग. या व्यतिरिक्त आणखी एक कन्फ्युजन असतं, सर आम्हाला दोन्हीकडं पण असू द्या, कारण फार्मसी पण एक CET थ्रू ऑप्शन आहेच. तर मग बरेच विद्यार्थी असे असतात की जे PCMB ग्रुप घेतात आणि ते CETची प्रिपरेशन करतात, म्हणजे त्यांना मेडिकल फील्डला पण जाता येतं. म्हणजे CET करताना तुम्ही CETचं प्रिपरेशन केलं म्हणजे JEEचं 50% प्रिपरेशन ऑलरेडी झालेलं असतं. परंतु बरेच क्लासेस किंवा बरेच टीचर असं सांगतात की JEEची प्रिपरेशन करताना CETचं प्रिपरेशन ऑटोमॅटिक होतं. तर मी याला म्हणजे माझं मन किंवा मी याला मान्यता देत नाही. बरोबर आहे. सर